ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. पावसावरती माझी दुसरी कविता आहे. पाऊस आपलं कर्तव्य पार पाडत असतो. आपला तो विचारही करत असतो की मी जर कर्तव्य पार पडताना मग पुन्हा त्रास होऊ नये, पाणी रस्त्यावर साठवू नये आणि लोकांना घरादारात पाणी शिरू नये यावरती पाऊस स्वतः विचार करत असतो. आणि महत्त्वाचं असं की मानवाचा विचार करणारा हा एकमेव पाऊस हा परमेश्वरच आहे. आता बघा, आपल्याला सांगण्यात येतं अमुक वेळेला दुपारी घराच्या बाहेर पडू नका पडू घराबाहेर, तापमान आहे बाहेर. आणि प्रत्यक्षात काय आहे हे फक्त मुखावर आहे. प्रत्यक्ष काय, वयोवृद्ध असो, आधार असो, काही असो, पण आपल्याला अपडेट करत असेल कार्ड आधार तर त्या रस्त्यावर आणि आपलं एक कर्तव्य आपले पार. बरोबर ना? आता हे सगळं सांभाळून आपण कसं माणसाने आपलं कर्तव्य पार पडावं कळत नाही. अतिशय कठीण परिस्थिती आहे की उन्हात बाहेर पडणारे काही माणसं अत्यंत जवान सुद्धा चक्करून पडतात, अगदी चक्करून पडतात. अतिशय त्रास होतो आणि होणारा त्रास काही कोणालाच परवा नसते. पण आता थोडे दिवस राहिले, पाऊस आता येणारच आहे. पण माझी कविता जाता जाता म्हणजे पाऊस सुरुवात होता आणि उन्हाळा संपता एक कविता म्हणजे काय घडतंय शेवटच्या महिन्या म्हणजे शेवटच्या तारखेला माझी कविता. ये रे पावसा आता लवकर, ये रे पावसा आता लवकर, मानवाचा नाही का तुला विचार, मानवाचा तुला नाही का रे विचार, मुखात नका जाऊ उन्हात बाहेर, मुखात नका जाऊ उन्हात बाहेर, काळजी घ्यावी वय आजार, काळजी घ्यावी हो वय आजार, प्रत्यक्षात मात्र लाईन काढ आधार, प्रत्यक्षात लाईन काढ आधार, अपडेट करा लवकर, अपडेट करा लवकर, तापमानाचा हो झाला कर, तापमानाचा झाला कर, तापमानाचा झाला कर, रस्त्यात मानवाला येई हो चक्र, रस्त्यात मानवाला येई हो चक्र. ठाऊक आहे तुला पाणी, ठाऊक आहे पावसा तुला कामची काळजी फार, पाणी साचेल रस्त्यावर, ये रे पावसा मात्र तू लवकर, तापमानात झाला आता कर, येई मानवाला मात्र चक्र, करतो आम्ही मात्र कर्तव्य पार, करतो आम्ही आपले कर्तव्य पार, तुझेही नको कर्तव्याला विसर, तुझाही नको तुझ्या कर्तव्याला विसर. ओम गम गणपते नमः. कुणाचे ऐकावे कळे ना लवकर, कुणाचे ऐकावे कळे ना लवकर, धन्य धन्य हो.